माहूर शहरात येण्यासाठी तिन्ही मार्गावर घाट चढून यावे लागते। विदर्भाकडे जाणारा केरोडी घाट हा विदर्भ सीमेला जोडला असून केरोडी चेकपोस्टवर नाका असून येथून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची ये-जा असल्याने घाटाच्या वर एक नाका तर मालवाडा घाटाच्या वर तसेच रेणुका माता मंदिराकडे जाणाऱ्या घाटाखाली एक नाका उभारण्यात आला असून या नाक्यावरून दुपारी 1 नंतर वाहतुकीस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे। वेळोवेळी मुख्याधिकारी विद्या कदम व कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी सुनील वाघ हे अधूनमधून स्वतः उन्हात उभे राहून तपासणी करीत आहे। तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ म्हणून माहूर शहरात तालुक्यातील नागरिक विविध कामासाठी येतात। सध्या दवाखाना, बँकेची कामे यासाठी जास्त नागरिक खेड्यापाड्यातून येत आहे। यामुळे अनेक ऑटो चालकांनी व्यवसाय सुरू केल्याची शंका किंवा इतर गावावरून नागरिकांची वाहतूक होऊ नये म्हणून प्रत्येक नाक्यावर 2 शिक्षक व नगर परिषदेचे 2 कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। या ठिकाणी तोंडाला मास्क न बांधणाऱ्या नागरिकांना दडितही केले जात आहे। नगर परिषद कडून उभारण्यात आलेल्या नाक्यावर मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली असून मालवाडा नाक्यावर फक्त 1 होमगार्ड देण्यात आल्याने रिकामटेकड्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालताना दिसत असून दिवसा एकही पोलीस रस्त्यावर दिसत नसून रात्री मात्र पोलीस वाहनासह अनेक पोलीस आपापल्या मोटरसायकलवरून फिरताना दिसत असल्याने नाकाबंदीची जबाबदारी एकट्या नगर पंचायतचीच आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। मुख्याधिकारी विद्या कदम यांनी तोंडाला मास्क न बांधल्याच्या कारणावरून 66 नागरिकांना दंडित केले असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या 3 व्यावसायिकांना दंड आकारण्यात आला आहे। दंड आकारण्याआधी सर्वांना सूचना देत प्रत्येक दुकानासमोर चौकटी पेंट करून देण्यात आल्या तर शहरात व दुकानदारांना कापडी मास्कचे वाटप करण्यात आले होते। तरीही ज्यांनी सूचनांचे पालन केले नाही असे नागरिक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी विपिन इटनकर व सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या दिशानिर्देशानुसार 3 ठिकाणी उभारण्यात आलेल्या नाक्यावर 43 शिक्षकासह नगर परिषदेचे 6 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।